क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 14 डिसेंबरचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न MCQ स्वरूपात असतील. आपण आपल्या चॅनलवर एक नवीन सिरीज लॉन्च केलेली आहे, चालू घडामोडीचे प्रश्नाचे सिरीज. हे प्रश्नाचे सिरीज डेली तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलवर मिळेल. ही UPSC, MPSC व इतर परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाची आहे. आणि आपण या सिरीजमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आज आपण डिसेंबर महिन्याचे महत्त्वाचे दिवस पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब केला नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वाचे व्हिडिओकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण आपले चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर आपला पहिला प्रश्न, बँकर्स बँक ऑफ द इयर पुरस्कार 2025ने कोणत्या बँकेला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन आपल्यासमोर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 4 DBS बँक याला 2025चा पुरस्कार बँकर्स ऑफ द बँक ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आपण त्याच्याबद्दल DBS बँकबद्दल माहिती पाहूया. DBS बँक द बँकर मासिकाच्या ग्लोबल बँक ऑफ द इयर 2025 हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकलेला आहे. DBS बँक ही सिंगापूर स्थित एक मोठी बहुराष्ट्रीय बँक आहे, जी भारतात DBS बँक लिमिटेड म्हणून कार्यरत आहे आणि खास करून DBS डिजी बँक या डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्मसाठी ओळखली जाते, जी मोबाईल ॲपद्वारा बचत खाते, डेबिट कार्ड व इतर सेवा देते आणि आशियातील सर्वात सुरक्षित बँकपैकी एक मानली जाते. DBS बँकेचं मुख्यालय कुठे आहे? तर सिंगापूर इथे आहे. भारतातील स्वरूप DBS बँक ऑफ इंडिया लिमिटेड. प्रमुख सेवा आहे डिजिटल बँकिंग, बचत खाती, डेबिट कार्ड व इतर वित्तीय सेवा आहे. वैशिष्ट्य काय आहे? डिजिटल आणि सुरक्षित बँकिंगवर भर, कमीत कमी शिल्लकेत ठेवणं सोपं आणि ग्राहकांना एक अखंड अनुभव भेटतो. ॲप DBS डिजी बँक हे गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप त्याचं उपलब्ध आहे. तर असे हे DBS बँकचं फुल फॉर्म काय आहे? डेव्हलपमेंट ऑफ बँक ऑफ सिंगापूर यातला फुल फॉर्म आहे. तर हे DBS बद्दल इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, द बँकर ऑफ द बँक दी इयर अवॉर्ड 2025 मध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून खालीलपैकी कोणत्या बँकेला घोषित करण्यात आलेला आहे? हा प्रश्न आपल्यासमोर आहे. तर आपला ऑप्शन क्रमांक 4 द बँक ऑफ बडोदरा याला द बँकर बँक ऑफ द इयर अवॉर्ड 2025 मध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून बँकला घोषित करण्यात आला. कोणाला? बँक ऑफ बडोदराला. त्यानंतर पुढला प्रश्न, रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्रीला गोल्डन ग्लोब ऑनरने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2 आलिया भट यांना गोल्डन ग्लोब ऑनरने सन्मानित करण्यात आलेलं आहे रेड सी इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये. आता आपण त्या फेस्टिवलबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन पाहूया. या जो रेड सी इंटरनॅशनल चित्रपट महोत्सव झालेला आहे त्याचा उद्देश काय? प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर चित्रनिर्मितीला प्रोत्साहन देणे, नवीन कलाकारांना व्यासपीठ देणे आणि सिनेमेच्या कलेला उत्सव साजरा करणे. ठिकाण कोणतं होतं? तर जेद्दा, सौदी अरेबियामध्ये हा फेस्टिवल झालेला आहे. आयोजक कोणता मंत्रालय होता? सौदी संस्कृती मंत्रालय आणि रेड सी फिल्म फाउंडेशन हे आयोजक होते. रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सौदी अरेबिया इथे जेद्दा इथे झाले, जो अरबी
आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट संस्कृतीला प्रोत्साहन देते. नुकताच डिसेंबर 2025मध्ये झालेल्या महोत्सवात अभिनेत्री रेखा आणि उमराव जानच्या 4K रिस्टोर केलेले आवृत्तीला प्रदर्शनासोबत सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर हे रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपटाबद्दल माहिती होती. त्यानंतर पुढला प्रश्न. शिवराज पाटील यांच्या वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले आहे. शिवराज पाटील कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 1. ते राजकारणातील संबंधित होते. तर त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहूया. माजी केंद्र गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या 12 डिसेंबर 2025 रोजी वयाच्या 90व्या वर्षी लातूर येथे निधन झालं. त्यांच्याबद्दल माहिती आपण पाहूया. त्यांचं पूर्ण नाव काय होतं? शिवराज विश्वनाथ पाटील. जन्म केव्हा झाला तर 12 ऑक्टोबर 1935ला आणि निधन नुकतंच 12 डिसेंबर 2025 रोजी झालं. राजकीय पक्ष कोणता होता तर भारतीय राष्ट्र काँग्रेस. त्यांचं मूळ गाव कोणतं होतं? लातूर जिल्ह्यातील चाकूर. राजकीय कारकीर्द ते लोकसभाचे सदस्य होते. त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून सलग 7 वेळा 1980 ते 1999 पर्यंत विजय मिळवला. ते लोकसभाचे अध्यक्ष पण होते 91 ते 96 दरम्यान. त्यांनी लोकसभेचे 10वे अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री 2004 ते 2008 पर्यंत त्यांनी भारताचे गृहमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. केंद्रात मंत्री इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षण, वाणिज्य, विज्ञान, तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स आणि अवकाश यासारखे अनेक महत्त्वाचे खाते राज्यमंत्रीपद भूषवले. पंजाब राज्याचे राज्यपाल पण होते. 2010 ते 2015 दरम्यान ते पंजाब राज्याचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रचालक होते. इतर पदे त्यांनी महाराष्ट्राचे आमदार म्हणून पण काम केलेलं आहे. त्यांना शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखलं जाते. लोकसभा अध्यक्ष असताना त्यांनी संसदीय कामकाजाचे आधुनिकीकरण आणि संगणकीकरण करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. 2008च्या मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या कुटुंबातील सदस्य अजूनही राजकारणात सक्रिय आहेत. हे इन्फॉर्मेशन त्यांच्याबद्दल आहेत. कोणाबद्दल तर ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकरच्या बद्दल हे इन्फॉर्मेशन आहे. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे आणि ते राष्ट्रीय काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते होते. आता त्यानंतर आपण पुढला प्रश्न पाहूया. सायबर गुन्ह्याच्या तपासाला गती देण्यासाठी कोणत्या राज्याने महाक्राईम OS AI ॲपचं लॉन्च केलेले आहे? तर याच्या ऑप्शन आहे तुमच्यासमोर विद्यार्थी मित्रांनो. तर याचा ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर राहणार आहे महाराष्ट्र सरकारने. आता आपण या ॲपबद्दल थोडीशी माहिती पाहू. महाक्राईम OS AI ॲप हे सायबर गुन्ह्याची तपास जलद गतीने होण्यासाठी मायक्रोसॉफ्ट महाक्राईम OS AI ची मुंबईत सुरुवात केली. सायबर गुन्ह्याची तपास जलद गतीने होण्यासाठी मायक्रोसॉफ्ट AI ची आज मुंबई येथे सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्र सरकारनं मार्वल या कंपनीच्या सहकार्यानं हा AI प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. सध्या नागपुरात 23 पोलीस ठाण्यात याचा वापर सुरू आहे आणि लवकरच राज्याच्या सर्व 1100 पोलीस ठाण्यात याचा वापर सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. आणि तुम्ही फोटो पाहू शकता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष सत्य नडेला या इमेजमध्ये फोटो आहे. तुम्ही पाहू शकता त्या दोघांची. तर हे महाराष्ट्र क्राईमच्या ॲपबद्दल इन्फॉर्मेशन आहे. ते येणाऱ्या एक्झाममध्ये येऊ शकते. आता आपला पुढला प्रश्न. अलीकडे जनजातीय कार्य मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर भारतीय भाषा उत्सव 2025 चे आयोजन कोणत्या शहरात केले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2 न्यू दिल्ली इथे करण्यात आलेले आहे.
त्यानंतर पुढला प्रश्न, भारतामध्ये दरवर्षी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन डे कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस साजरा केला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढला प्रश्न, भारत सरकारने कोणत्या कायद्याअंतर्गत ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो, आपण त्याला ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी BEE ची स्थापना केली? या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2, ऊर्जा संरक्षण अधिनियम 2001 च्या कायद्यानं ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीची स्थापना केलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे डिसेंबर महिन्याचे आपण जे महत्त्वाचे दिवस आपण साजरे करतो त्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहूया. हे तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न येऊ शकतो. तुम्हाला प्रश्नामध्ये दिवस दिला राहील आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला तो कोणता दिवस आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे. तुम्ही हे दिवस पाठ करून ठेवा. चला आता सुरुवात करूया. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन, 2 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन, जागतिक संगणक साक्षरता दिन आणि राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन. 3 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन आपण साजरा करतो. 4 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय चिता दिन, भारतीय नौदल दिन, वन्यजीव संवर्धन दिन. 5 डिसेंबरला जागतिक मृदा दिन. 7 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय नागरिक विमान वाहतूक दिन. 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय नरसंहार प्रतिबंध दिन आणि आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन. 10 डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिन. 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिन. 12 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज दिवस. त्यानंतर 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन. त्यानंतर 18 डिसेंबरला आपण साजरा करतो आंतरराष्ट्रीय स्थानांतरण दिवस. त्यानंतर आपण 18 डिसेंबरला आणखी काय साजरा करतो तर आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन. 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिन. 23 डिसेंबरला राष्ट्रीय किसान दिन चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त. 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन. 25 डिसेंबरला सुशासन दिन अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त. 26 डिसेंबरला सुनामी स्मृती दिन, वीर बाल दिवस गुरु गोविंद सिंग यांच्या 4 पुत्राच्या स्मरणार्थ. 27 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिन म्हणून आपण साजरा करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे डिसेंबर महिन्याचे खूप महत्त्वाचे दिवस आहेत. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हे इन्फॉर्मेशन तुम्ही पाठ करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकताच कोणत्या भारतीय महिला पैलवान निवृत्तीहून पुनरागमन करण्याची घोषणा केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2, विनेश फोगाट. हे भारतीय महिला रेसलर आहेत. तिनं नुकतंच निवृत्तीहून पुनरागमन करण्याची घोषणा केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ही चालू घडामोडी प्रश्नाची सिरीज सुरू केलेली आहे. हे दररोज तुम्हाला 5:30 रोजी आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळेल. ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.